तर राम राम मंडळी, आज आहे खांदामळणी आणि आम्ही आलोय धरणावर बैल धुवायला. आमच्या पहिले खूप सारे लोक त्यांचे बैल धुत होते. मग काय, चल म्हटलं भाऊ आपण पण आपले बैल धुवू. मग काय, कपडे काढले आणि आपली सर्जाला सोडलं भाऊ. मग काय सर्जा काय माझी काय मध्ये जात नव्हतं भाऊ. मग काय म्हणलं त्याला, म्हणलं चल भाऊ चल चल, ते पण ते काही येतच नव्हतं. मग अजून गेलं मध्ये वापस आलं. ते काही माझ्याशी मध्ये येत नव्हतं भाऊ. मग काय पॅन्ट काढलो, म्हणलं ही टाईटी सगळे ओली होऊन म्हणलं मग घरी जायला आपल्याला राहणार नाही. मग काय ती काढली. बघा आपलं सर्जा किती निवांत उभा आहे, ना काही टेन्शन ना काही, एकदम निवांत उभा आहे. मग काय आला तो बाहेर पडत, मग त्याला पकडलं, म्हणलं चल भाऊ मध्ये, तुला मस्त आंघोळ घालतो म्हणलं मध्ये. पण तो माझ्या स्कीममध्ये जातच नव्हतं. मध्ये गेलो तो पाणी एकदम थंड गार लागत होतं. म्हणलं भाऊ पाणी खूप थंड लागलं आणि चाललो म्हणलं बाहेर. सर्जा की माझ्यामध्ये येत नव्हतं. पाणी खूप थंड लागायला लागलं. म्हणलं सर्जा चल बाहेर, पाणी खूप थंड. म्हणलं किती थंड पाणी लागणार आहे, त्याला घेऊन जातो म्हणलं. सर्जा चल सर्जा चल. सर्जा काही माझ्याशी येतच नव्हतं. त्याला नेलं भाऊ कसं तरी नेलं. तो मध्ये जाऊन एकदम शांत उभा राहिला तो. मग काय हाताने पाणी मारत होतो त्याच्यावर. माझी तर काही हिंमत होत नव्हती भाऊ मध्ये घेऊन जायची, कारण की आपल्याला काही पोहता पण येत नाही आणि काही नाही. म्हणलं जाऊ त्याची होती घेऊन जाऊ मध्ये. नेलं मध्ये, पण सर्जा काही येतच नव्हतं. नेलं सर्जा चल असं आला भाऊ तिथे. सर्जा म्हणलं चल, सर्जाला म्हणलं चल भाऊ, पण सर्जा काही मध्ये घेईन. मग काय पाणी पाणी काढलं आणि आमच्या बाजू माझ्या बाजूला सोनं राहतं. मला त्याला मस्त मस्त अंगावर घालत होतं. सर्जा काही मध्ये जायचं बघा. मग तुम्ही आता मी कसा पोहतो सर्जाला. बघू शकता मित्रांनो, तुम्ही बैलाला मस्तपैकी त्यांना कलर मारत आहे आणि महेश भाऊ मस्त बैलांच्या शिंगांना एकदम छानपैकी पेंट करत आहे. बघू शकता तुम्ही किती सटीकपणा आहे महेश भाऊ जवळ. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण आमच्या गावाचा पोळा कसा होतो हा व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण आहे आमच्या गावाचा पोळा. दुसरी काय भांडण पडे तोरी कोडीला कोडी येरूचेर कोडी टुना बरं कर आजी तारबोड़ी के लगी एक काम कर, पहले ये पटाला के लागू आती थी तो वाट लगा, नहीं तो सिमेंटेर भीत बांधला के लागो. हमें होती काय मतलब ते बघू शकता मित्रांनो तुम्ही, मंदिराजवळ सगळ्या गावकऱ्यांचे बैल एक जमा होत आहे आणि हे बैल पहिले हनुमानाचे दर्शन घेतं, पहिले त्यांच्या पाया पडतं, मग ते. आणि हा आहे आमचा दादूबाई. 30 वर्षाचा झाला, म्हातारा झाला, पण अजून याचं काही लग्न झालं नाही. काळी लंगडी आंधळी कशी पण बघा, पण बघा आमच्या यांच्या मागं राऊंड मारून त्या मग येतो वर. आता बघू शकता तुम्ही किती बैल येते आणि अजून येतच आहे, एक येतच आहे अजून. किती छानपैकी सगळे गावकरी मित्रांनी त्यांचे बैल सजवेले. तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान गावी त्यांना पेंट करेले, कलर करेले. बघू शकता तुम्ही.
Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ